ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण पहिलं. शिवशक्ती समावेशन. शिवशक्ती समावेशन प्रकरणाचे समालोचन. भाग तिसरा. शिवशक्तींचा संसार चालतो तरी कसा. ज्ञानदेवाने शिवशक्ती समावेशन प्रकरणाचा नमन करून उपक्रम केला व शिवशक्ती दोघ जण कसं एकरूप आहेत, तिथे नावालाही द्वैत कसे नाही ते स्पष्ट केले. या प्रकरणाचा पुढचा भाग आहे शिवशक्तींचा संसार. आता द्वैत नसतानाही त्यांचा संसार कसा चालतो त्याचं वर्णन ज्ञानदेवानी 9 ते 26 पर्यंत मोठ्या बहारदारपणे केले आहे. परमात्म स्वरूप अवलोकनाच्या इच्छेने शिव व शक्ती अशा 2 रूपात अवतरलं, पण ते समरूप आहेत. त्यांच्या संसारात जगा एवढ्या बाळाचं आगमन होऊनही त्यांना तिसरेपणाचा वारा लागलेला नाही. ही दोघे पूर्णपणे एकमेकांवर अवलंबून आहेत. शिवामुळे शक्तीला सामर्थ्य मिळते, तर शक्तीमुळे शिवाला सर्वेश्वरत्व प्राप्त झाले आहे. नाहीतर मूलतः तो गोसावीच आहे. एक जरी नसेल तर दुसऱ्याचे अस्तित्व नाहीसे होऊन जाते. अशी त्यांच्या संसाराला प्रेमाची गोडी आलेली आहे. त्यांचे एकमेकांवरील प्रेम इतके वाढीस लागले की ती दोघे या जगतातही मावेनाशी होतात व त्याच वेळी ती सूक्ष्म अशा परमाणूतही सुखाने संसार करतात. एकमेकांशिवाय ती क्षुद्र अशा गवताची काडी सुद्धा निर्माण करू शकत नाहीत, इतके यांचे एकमेकांवर प्रेम आहे. जगरूपी बाळ जरी ते आपल्या अंगावर खेळवत असले तरी घरात पाहायला जावं तरी दोघच असतात. आणि जेव्हा स्वामी झोपी जातो तेव्हाच त्याची स्वामिनी जी शक्ती ती आपला प्रपंच चालवत असते. दाम्पत्यपणे जागी राहते, म्हणजे दोघांची कामं ती एकटीच पार पाडत असते. प्रपंचाची सारी जबाबदारी हिच्यावरच येऊन पडते. अर्थात त्या दोघांनी हे संसाराचं स्वप्न पाहिलेलं असतं, कारण दोघे समरूप आहेत. एक झोपला की दुसरा झोपणारच. स्वप्नात शिव झोपलेला आहे असं पाहून शक्तीने या साऱ्या प्रपंचाची उभारणी केलेली असते. पण जर त्यांच्यापैकी एक जण जरी जागा झाला तरी ती दोघे हा मांडलेला सर्व संसार गिळून नाहीसा करून टाकतात. शिव व शक्ती जागृत झाल्यावर केवळ त्यांची स्वप्न सृष्टीच नाहीशी होते असं नव्हे, तर शिवाचे अंग म्हणजे त्याने स्वीकारलेले जगाचे द्रष्टेपण व शक्तीचे अंग म्हणजे तिचे जगत कर्तृत्व या दोन्ही अंगांची आटणी होती. त्यांचा दोनपणा नाहीसा होतो व ऐक्य तेवढे शिल्लक राहते. एकत्व प्राप्त झाले की परत परमात्म्याला बहु होण्याचे डोहाळे लागतात व पुन्हा ती दोघे अर्ध्या अर्ध्या अंगाने द्वैताची उभारणी करतात. सृष्टीच्या भेदप्रवाहात स्थिर चर, जड चेतन, स्थावर जंगम तसेच सजातीय, विजातीय, स्वगत असे अनेक भेद दिसून येतात. द्रष्टा, दृश्य व दर्शन या 3 भागात त्यांचा समावेश होतो. या सर्व भेदात एक विषय व एक विषयी असे 2च भाव प्रत्ययास येतात. शिव व शक्तीत विषय कोण आणि विषयी कोण हे ठरवताना असं दिसून येतं की दोघेही एकमेकांचे विषय आणि विषयी आहेत. त्यामुळे या सृष्टीरूपी भेदप्रवाहात दिसून येणारा विषय व विषयी भाव शिव व शक्ती यांच्या ठिकाणी सारखाच दिसून येतो. सर्व सृष्टीत अस्तित्वाने शिव व नामरूपाने शक्ती अशा अर्ध्या अर्ध्या अंगाने वावरतात. दोघांमध्ये फरक आहे तो केवळ नावालाच आहे, कारण त्यांच्या परस्पर व्यवहारात विषय विषयी भाव किंवा भोग्य भोक्तृत्व भाव हा सारखाच आहे. दोघे एकमेकांच्या योगेत सुखी होतात. आता यांचे जरी 2पणाने वर्णन केले असले, एकाला शिव व एकाला शक्ती अशी स्त्री पुरुषवाचक 2 भिन्न नामाभिधाने दिली असली तरी एकच परमात्मा द्विधा झालेला असल्यामुळं तोच या भिन्न नामाने एकटा नांदत असतो. ही गोष्ट ज्ञानदेवाने 2 टिपऱ्यांमधील एकच नाद, 2 फुलांमधील एकच सुगंध, 2 दिव्यातील एकच तेज, 2 ओठातील एकच शब्द, 2 डोळ्यातील एकच दृष्टी अशा 5 दृष्टांतांनी स्पष्ट केली आहे. हे जोडपे अनादी आहे. ते 2 पण दाखवित असलं तरी एक रसाचेच भोजन करते. एकूण ही शक्ती स्वामीच्या सत्तेशिवाय काहीही करू शकत नाही, तसेच तिच्या मदतीशिवाय तो सर्व करता होऊ शकत नाही. स्वामीनी जशी पतिव्रता आहे त्याप्रमाणे हा स्वामी सुद्धा पत्नीव्रती आहे. भ्रताराचे अस्तित्व हिच्यामुळे कळते व भ्रतारामुळे हिच्याकडे सामर्थ्य असते. जे शिवाचे अस्तित्व तेच शक्तीचेही अस्तित्व असते. त्यामुळे दोघांचे पृथक्त्व दिसून येत नाही. ज्ञानदेवानी गूळ आणि त्याची गोडी, कापूर आणि त्याचा सुगंध, दिवा व त्याचे तेज, सूर्य व त्याची प्रभा, बिंब आणि प्रतिबिंब अशा उदाहरणांनी त्या दोघांचे एकत्व स्पष्ट केले आहे. पुढे ज्ञानदेवांनी शिवशक्ती हे द्वैत कसे आभासात्मक आहे ते स्पष्ट केले आहे.
तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.